तर आज मी एक व्हिडिओ टाकणार आहे. या व्हिडिओमध्ये रोहिदास महाराज, संत रोहिदास महाराज किंवा रविदास महाराज, चांभार होते ते जातीनं, भगवंताचे अतिशय निस्सीम भक्त होते. तर त्यांचा व्हिडिओ असा आहे की मन चंगा तो कसोटी में गंगा ह्या नावाचा हा व्हिडिओ आहे. तर रोहिदास महाराज हे अतिशय भगवंताचे लाडके, भगवंताचे भक्त होते आणि निश्चिम भक्ती करायची. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करणे हा त्यांचा उद्देश होता. एकदा काय झालं की रोहिदास महाराजाकडे 4 लोक आले. संन्यासी होते किंवा संन्यासीच असं म्हणावं लागेल त्यांना. ते 4 जण त्यांच्याकडे आले. रोहिदास महाराज आपलं काम करू लागले. तर त्यांनी काय केलं की आपले चपला शिवायला रोहिदास महाराजाकडे दिल्या. रोहिदास महाराजाकडे दिल्यानंतर त्यांनी आपली चपला गिपला शिवून दिल्या. ते थोडे अहंकारीच होते. ते जे होते ते भगवे वस्त्र परिधान केलेले होते, पण भक्तीच्या नावाचा डांगोरा पिटणारे लोक होते ते. तर त्यांनी काय केलं की अशी नाणं, त्या काळात दमडी म्हणायची, ते दमडी अशी फेकून रोहिदास समाजासमोर ठेवली आणि सांगितलं की आम्हाला गंगा स्नानाला जायचं आहे, तर आम्हाला गंगा स्नान करायला जायचं आहे, लवकर आमची चपल्या शिवून द्या. रोहिदास महाराजांनी काय केलं, रविदास महाराज किंवा रोहिदास महाराज, ते दोघांचं एकच नाव आहे, त्यांनी आपला पटापट त्यांच्या चपला शिवून दिल्या आणि जे एक दमडी दिली ती दमडी आपली घेतली आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही गंगा स्नानाला जात असाल तर माझं एक काम करा, ही दमडी घेऊन जा आणि गंगा मातेला माझ्याकडून समर्पण करा. ही रोहिदास महाराजांनी दिली म्हणून रोहिदास चांभाराकडून ही दमडी दिली असंच तुम्ही गंगा मातेला सांगा. पण ही दमडी जेव्हा द्यायची तेव्हा गंगा मातेचा हात वर येईल गंगेतून, त्यावेळेला ही दमडी तिच्या हातामध्ये तुम्ही द्या. ठीक आहे म्हणजे आता हे चौघं होते, ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. मग हे आपले मजल करीत आपले गंगेच्या काठावर गेले गंगा स्नानाला. त्यांनी गंगेचं स्नान वगैरे केलं, सगळं गंगा मातेचं दर्शन घेतलं आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे त्या रविदासनं आपल्याला एक दमडी दिली आहे, ती गंगा मातेला द्यायची आहे. पण त्यांनी सांगितलं की गंगा मातेनं जर हात वर केला तर ती दमडी द्यायची. आता असं केल्यानंतर हात काही वर आला नाही म्हणून हे आपले निघाले. तेवढ्यात आवाज आला, थांबा थांबा असा आवाज आल्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं तर गंगा मातेचा हात वर आला. मग यांनी काय केलं की आपल्या स्वतःजवळची दमडी काढली आणि गंगा मातेच्या हातात दिली. गंगा मातेच्या हातात दिल्यानंतर गंगा माता गुप्त झाली आणि नंतर पुन्हा हात वर आला आणि एक कंगन निघालं तिच्या हातेमधून. गंगा मातेने कंगन हातात घेतलं आणि ते कंगन माझ्या भक्ताला द्या असं सांगितलं. आता ह्या 4 जे होते संन्यासी, ढोंगी संन्यासी म्हणा किंवा अहंकारी संन्यासी म्हणा त्यांना, भक्तीचा डांगोरा पिटणारे, त्यांनी ते कंगन घेतलं. आता कंगन घेतल्यानंतर यांची दृष्टी फिरली, यांचं मन फिरलं. त्यांची इच्छा काही होईना की त्या रोहिदासाला किंवा रविदासाला द्यायची. मग काय झालं की ते म्हणले आपण असं करू, दरमजल करीत ते गेले, विचार करू आले आता काय करावं. मग म्हणे हे कंगन आपण राजाकडे देऊ आणि मग ते राजाकडे गेले. आता राजाकडे गेल्यानंतर राजाला त्यांनी सांगितलं इतिहास की असं आहे, त्या रोहिदासांनी किंवा रविदासांनी आम्हाला एक दमडी दिली होती आणि सांगितलं होतं की हे गंगा मातेचा हात वर आला की त्यांना दमडी द्या आणि तुम्ही वापस या. तर त्या गंगा मातेनं हे आम्हाला कंगन दिलेले त्यांना देण्यासाठी, तर आम्ही द्यावं की कसं करावं. राजा म्हणला, राजा असाच होता लालची. मग राजानं ते कंगन घेतलं आणि मग राजासह हे सगळेजण त्या रोहिदास महाराजाकडे किंवा रविदास महाराजाकडे आले आणि मग रोहिदास महाराजाला नमस्कार केला आणि मग नमस्कार केल्यानंतर काय झालं की राजाचं थोडंसं
मन फिरलं. राजा म्हणला की माझ्या पत्नीला हे कंगन खूप आवडलं, मला एक दुसरं कंगन असंच आणून द्या. आता रोहिदास महाराज म्हणले हे गंगा मातेनं मला प्रसाद दिलेलं कंगन आहे, मी आता दुसरं कुठून आणून देऊ? नाही म्हणे, काही करा म्हणे, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुम्ही भक्त आहे, तुम्ही आणून देऊ शकता. मग असं म्हणल्यानंतर तुम्ही जा म्हणे गंगेला आणि गंगेला प्रार्थना करा आणि दुसरं कंगन मला आणून द्या, असं राजाचं फरमान निघालं. आता रोहिदास महाराज वाटलं आता काय करावं काय नाही. मग त्यांनी काय केलं की ठीक आहे म्हणे, मला गंगेला जायचं काम नाही म्हणे, मनचंगा तो कसोटी मी गंगा, माझ्या कसोटीमध्येच गंगा प्रगट होईल म्हणे. आणि मग ते रोहिदास महाराज ध्यानस्थ बसले आणि ध्यानस्थ बसल्यानंतर गंगा मातेचं ध्यान केलं, गंगा मातेची प्रार्थना केली की माते, तुझ्या या कंगनामुळं मला माझ्यावर असं संकट ओढवलेलं आहे आणि हा राजा मला दुसरं कंगन मागतो, तर तू आता काहीतरी करून मला दुसरं कंगनाची प्राप्ती कर. काही वेळानंतर काय झालं, ध्यान संपल्यानंतर गंगा माता त्या कसोटीमध्ये प्रगट झाली आणि नुसती प्रगट झाली नाही, कंगनासह प्रगट झाली. आणि कंगनासह प्रगट झाल्यावर कंगन राजाला दिलं आणि राजानं मग खूपच खुश झाला राजा आणि राजानं रोहिदास महाराजाचा सत्कार केला. अशा रीतीनं हे रोहिदास महाराजाचा चमत्कार आहे आणि तो मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेला आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, रोहिदास महाराज की जय.